29 महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं। राज्यात 15 जानेवारीला होणार मतदान, तर 16 जानेवारीला मतमोजणी। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची घोषणा। महापालिका निवडणुकांसाठी प्राप्त अर्जाची छाननी 31 डिसेंबरला होणार। उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर। नामनिर्देशित पत्र ऑफलाईनच घेण्यात येईल। नामनिर्देशित पत्र 23 ते 30 डिसेंबर या कालावधीत स्वीकारलं जाईल, आयुक्तांची घोषणा। महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर। अंतिम उमेदवार यादी आणि चिन्ह वाटप 3 जानेवारीला जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाची घोषणा। काही महापालिकांमध्ये दुबार मतदार, अधिक संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण होणार। दुबार मतदारांच्या नावासमोर यादीत डबल स्टार, निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंची माहिती। छत्रपती संभाजीनगरात वंचितकडून उमेदवारी अर्ज वितरणास सुरुवात। अर्ज घेण्याकरता पक्ष कार्यालयात उमेदवारांची मोठी गर्दी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। मुंबई महापालिकेसाठी 10,111 मतदान केंद्रांवर होणार मतदान, राज्य निवडणूक आयोगाची माहिती। फडणवीस महाराष्ट्राचं वाटोळं करत आहेत। हर्षवर्धन सपकाळांची फडणवीसांवर जहरी टीका। महायुतीचा पैसा फेक तमाशा देख सुरू, हर्षवर्धन सपकाळांचा टोला। सांगली महापालिका निवडणुकीत मविया एकत्र लढेल। सांगली महापालिकेत विकासाकडे दुर्लक्ष झालंय, जयंत पाटलांचं वक्तव्य। मतदार यादीतील घोळामुळे मनसे आक्रमक, संतप्त मनसैनिकांनी कळव्यातील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात केली तोडफोड। नागपुरात विधिमंडळ परिसरात रावणाच्या वेशभूषेत धनंजय मुंडेंवर रोष। संतोष देशमुख यांना न्याय देण्याच्या मागणीकरता नागरिक आक्रमक। सांगलीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुप्त बैठकीस खासदार विशाल पाटील, जयंत पाटील आणि काँग्रेसचे विश्वजित कदम उपस्थित। तीनही नेत्यांमध्ये खलबत। सांगली महापालिका मविया म्हणून एकत्र लढणार, जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत घोषणा। सांगलीच्या विकासाकडे सरकारचं दुर्लक्ष, मविया म्हणून एकत्र लढलो तर विकास निश्चित, जयंत पाटलांचा विश्वास। सोलापूर महानगरपालिकेकडून शहरातील साफसफाई, झाडलोट, कचरा संकलन यासोबतच सार्वजनिक शौचालयांची नियमितपणे केली जाते स्वच्छता। नागरिकांनी निकृष्ट कामाची तत्काळ तक्रार करावी, आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासेंचं आवाहन। मार्गशीर्ष वद्य सफला एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविकांची मांदी आली। विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनाकरता 5 तासांचा तर मुखदर्शनाकरता 1.5 तासांचा लागतोय कालावधी। मतदार यादीतील घोळ सोडवणार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल। लाडक्या बहिणींना अजून 2100 रुपये दिले नाहीत, भाजपच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। मागणी मुक्त मुंबई करायची आहे, आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा फेकनाथ शिंदे असा उल्लेख। पोलिसांना राहायला चांगली जागा मिळाली पाहिजे, आदित्य ठाकरेंची मागणी। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या यादीवरून आदित्य ठाकरेंचा मुंबई महापालिका आयुक्तांवर निशाणा। बीएमसीचे अधिकारी केवळ एकाच पक्षासाठी काम करत आहेत का? आदित्य ठाकरेंनी ट्विट करत उपस्थित केला सवाल। अनंत गर्जेला विशेष तपास पथकाकडून अटक। अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी केलेली एसआयटीची घोषणा। राज्य सरकारने तपासासाठी बनवलेल्या पथकाची कारवाई। तेजस्वी घोसाळकरांचा भाजपात जाण्याचा निर्णय वैयक्तिक, विनोद घोसाळकर यांची प्रतिक्रिया। प्रत्येकाला आपले राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार, विनोद घोसाळकरांचं मत। नाशिकमध्ये आगामी निवडणुका लागण्यापूर्वी विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका। मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत भूमिपूजन। जालन्यात बबनराव लोणीकरांचा काठी आणि घोंगडी देऊन सत्कार। अधिवेशनात बंजारा आणि धनगर समाजाचे प्रश्न मांडल्याबद्दल समाज बांधवांनी केला सत्कार। मनोज जरांगे आज दिल्ली दौऱ्यावर। दिवंगत शौर्य पाटील यांच्या कुटुंबियांना सांत्वनपर भेटीसाठी जरांगे दिल्लीत। शिक्षकाच्या जाचाला कंटाळून मुलाची आत्महत्या, शिक्षकावर कारवाईची जरांगेंची मागणी। कोल्हापुरातील इचलकरंजीत छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण। तेजस्वी घोसाळकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र। भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश।
सांगलीत गोपीचंद पडळकरांनी ढोल वाजवत केलं धनगरी नृत्य. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण सोहळ्यात नृत्य. सांगलीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. तानाजी सावंतांचा मुलगा भाजपकडून निवडणूक लढण्याची शक्यता. महायुतीतून लढणार गिरीराज सावंत यांच्या या वक्तव्यानं चर्चा. काही दिवसांपूर्वीच भाजप कार्यालयातून अर्ज घेतल्याची होती चर्चा. विकासाची कामं करण्याकरता भाजपात जाण्याचा निर्णय. फडणवीसांच्या नेतृत्वात कामं होतील अशी अपेक्षा. भाजप जी जबाबदारी देईल ती पार पाडेल. तेजस्वी घोसाळकरांचं वक्तव्य. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी बोलावली मोटार परिवहन विभागाची बैठक. उद्या सकाळी 10:30 वाजता मंत्रालयातील दालनात बोलावली बैठक. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलाला उमेदवारी मिळावी याकरता शिवसेनेच्या आजी माजी आमदारांमध्ये जुंपली. आमदार प्रदीप जयस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवानी यांच्या दोघांमध्ये वाद उफाळून येण्याची शक्यता. यवतमाळमध्ये संतोष ढवळेंची शिवसेनेतून हकालपट्टी. पक्षविरोधी काम केल्यामुळे कारवाई. उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार हकालपट्टी. नाशिकमध्ये 15,000 वृक्षरोपणाचा मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते शुभारंभ. पहिल्या टप्प्यात 1,000 वृक्षरोपण करण्यात येणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकीकरता शिवसेना सज्ज. शिवसेनेकडून 3 समित्या जाहीर. एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेनं निवडणूक प्रचार दौरा समिती स्थापन. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या कार्यालयात अर्ज भरण्याकरता इच्छुकांची गर्दी. भाजपचा एकत्र प्रचार फॉर्म्युला. महायुतीत भाजप शिवसेना 50-50 जागा वाटपावर चर्चा सुरू. छत्रपती संभाजीनगरातील खुलताबाद नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम वरील सीसीटीव्ही साठवणूक क्षमतेत वाढ. निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरला. मुख्यमंत्री बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेला मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची शेतकऱ्यांना वर्षपूर्ती भेट. गाव नकाशांवरील रस्त्यांवरील अतिक्रमण 7 दिवसात काढण्याचे आदेश. पुण्याच्या चाकण उपबाजारात कांद्याची आवक घटली. आवक घटल्यानं कांद्याच्या दरात वाढ. पुढील काळात कांद्याच्या दरात होऊ शकते मोठी वाढ. यवतमाळमध्ये सोयाबीनच्या दरात चढ-उतार. सोयाबीनला 4,200 ते 4,450 रुपये क्विंटल दर. आवक वाढताच दरात घसरण होत असल्यानं शेतकरी मात्र चिंतेत. भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याचा नवा विश्वविक्रम. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये 1,000हून अधिक धावा, 100हून अधिक बळी आणि 100हून अधिक षटकार मारणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला. शिखर धवन यांचा दी वन क्रिकेट माय लाईफ अँड मोर या आत्मचरित्राचं नवी दिल्लीत अनावरण. स्क्वॉश विश्वचषकावर भारतानं कोरलं नाव. अंतिम सामन्यात हाँगकाँगच्या संघाचा पराभव करत भारत पहिल्यांदाच जिंकला विश्वचषक. पहिल्यांदा स्क्वॉश विश्वचषक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचं केलं अभिनंदन. त्यांच्या विजयानं संपूर्ण देशाला अभिमान असल्याची भावना पंतप्रधानांनी ट्विट करत केली व्यक्त. देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांनी घेतली शपथ. राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी नवी दिल्लीत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला वाहिली पुष्पांजली. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिराष्ट्रीय दौऱ्यावर. पंतप्रधान जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान दौऱ्यासाठी रवाना. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात महाराष्ट्राचा चित्ररथ. कर्तव्य पथावर होणाऱ्या परेडमध्ये राज्याचा चित्ररथ सहभागी होणार. यंदाची थीम गणेशोत्सव. राज्यातील गणपती उत्सव देशभरात पोहोचणार. मणिपूरच्या इम्फाळ इथे मणिपूर इंटरनॅशनल टेक्सटाईल एक्स्पो 2025चं उद्घाटन. सोहळ्यादरम्यान ऑफ मणिपूर सांस्कृतिक गटाच्या सदस्यांनी मनमोहक सादरीकरण केलं. CDS अनिल चौहान यांनी अधिकाऱ्यांना संबोधित केलंय. आउटरीच कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतीय सैन्याच्या पूर्व कमांड अधिकाऱ्यांना केलं संबोधित. तर लखनौमधील अवैध शिल्पग्राम इथे 3 दिवसांच्या रिवायत फॅशन वीक 2025चं आयोजन. मॉडेल्स रॉकीच्या कलाकृतींचं प्रदर्शन करतात. मॉडेलनं रॅम्प वॉक केला. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर. यावेळी सोरेन ऑस्ट्रेलियाचे भारतातील उच्चायुक्त फिलिप ग्रीन यांची घेतली भेट. आसामच्या गुवाहाटी येथील रॉयल ग्लोबल स्कूलचा वार्षिक समारंभात स्कूलच्या विद्यार्थ्यांनी केलं सादरीकरण.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचा आपल्या सर्व लोकसभा खासदारांना 3 लाईन व्हीप जारी. 19 तारखेपर्यंत लोकसभेत पूर्ण वेळ उपस्थित राहून सरकारी भूमिकेला पाठिंबा देण्याचे निर्देश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.